कदाचित ते विसरले असतील की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती आणि 10% आरक्षण, टिकणारं आरक्षण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी दिलेलं आहे. ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आरक्षण टिकवलं नाही त्यांनी आम्हाला विचारण्याचा प्रश्नच येत नाही. पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मराठा आरक्षणाला न्याय देण्याची भूमिका ही नक्की मुख्यमंत्री महोदय घेतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय घेतील, परंतु महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी याचं उत्तर द्यावं की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण द्यायचं की नाही, होय की नाही, हे तरी कधीतरी सांगितलं पाहिजे. राजकारणासाठी राजकारण करायचं, सर्वपक्षीय बैठकांना यायचं, त्याच्यामधनं ओबीसीतनं आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका मांडायची आणि अशी गर्दी मनोज जरांगे पाटलांची दिसली की त्याच्यामध्ये स्वतःची राजकीय पोळी वाजून घ्यायची, हे काय महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही. त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा युबीटीच्या पक्षप्रमुखांनी ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही, होय की नाही, हे त्यांनी जाहीर करावं ना. त्याच्यामुळे ही सगळी दुटप्पी भूमिका आहे. आज गर्दी दिसल्यामुळं ती गर्दी स्वतःकडे यावी म्हणून काही आमदार खासदार पण तिथे पाठवलेले आहेत. मला असं वाटतं की जे मुख्यमंत्री महोदयांनी मगाशी सांगितलं की महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, राजकारणाची संस्कृती आहे, ती जपण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आणि मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटवण्यापेक्षा हे मिटवण्याचं काम केलं पाहिजे. आणि जर एवढंच आम्हाला प्रश्न विचारण्याची खुमखुमी आहे तर ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही, होय की नाही, हे उद्यापर्यंत त्यांनी जाहीर करावं. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ते आज कुठे गेले? ते गावाला पळून गेलेत का, असा प्रश्न उद्धव ठाकरे विचारतात. कोणी कुठेही गावाला पळून गेलेले नाहीत, सगळे मुंबईतच आहेत. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती त्यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय, त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलंय आणि मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन दाखवलंय. यामध्ये प्रामुख्यानं पाहिलं तर कुठेतरी उपसमितीची संपूर्ण यामध्ये भूमिका पाहायची आहे. या अगोदरच उपसमितीची बैठक झालेली आहे, त्या उपसमितीमध्ये मी देखील आहे आणि 6 महिन्याची मुदतवाढ ही शिंदे समितीला दिलेली होती. परंतु पहिली मागणी होती की अजून 6 महिने मुदतवाढ द्यावी, ती उपसमितीने दिली. एकत्रित 1 वर्षाची मुदतवाढ आता उपसमितीने दिलेली आहे. बाकीच्या केसेसच्या बाबतीमध्ये देखील आमची चर्चा चालू आहे, कायदेशीररित्या काय करायचं ते. त्याच्यामुळे उपसमिती ही सकारात्मक आहे, आंदोलकांबरोबर चर्चा करायला देखील तयार आहे, परंतु चर्चेने प्रश्न सुटत असतात. त्याच्यामुळे ह्याच्यात आगीत तेल ओतण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करू नये आणि प्रमुखांनी करू नये. मनोज जरांगे पाटील यांना काही भेटायला वगैरे जाणार आहात का? मला असं वाटतं की ज्यावेळी चर्चेला सुरुवात होईल त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे जे काही ठरेल, उपसमिती जे काही ठरवेल त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ. रोहित पवार सरकारच्या एकंदरीत मनसेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि काहीतरी घातपात होण्याची मला असं वाटतं की मी त्यांच्याबद्दल काय बोलण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या सगळ्यात ज्येष्ठ नेत्यांनी एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं की मंडल यात्रा जी सुरू केलेली आहे याचा बेसिक थॉट काय आणि मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण द्यायचं की नाही, होय की नाही, हे पत्रकार परिषद घेऊन उद्या जाहीर करावं. त्यांना हा प्रश्न विचारला गेला शरद पवारांना की तुमचं या सगळ्या संदर्भात मत काय. आज आंदोलक देखील मुंबईत आले, त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं. नाही, बोलणं टाळलं याचा अर्थ काय? बोलणं टाळलं याचा अर्थ काय आणि मंडल यात्रेचा अर्थ काय? मंडल आयोग ज्यावेळी स्थापन झाला त्याच्यानंतर जी काय आरक्षणं मिळाली त्या मंडल यात्रेचा अर्थ काय? आणि ओबीसीमधनं आणि मला मनोजजींना देखील एक विनंती करायची आहे, त्यांच्या लोकशाही मार्गातल्या आंदोलनाचा आम्ही आदर करतो, त्यांनी देखील संयम ठेवावा आणि त्यांना देखील मी विनंती करतो की पुढच्या त्यांच्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न युबीटीच्या पक्षप्रमुखांना असावा, एनसीपीच्या पक्षप्रमुखांना असावा आणि काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना असावा की ओबीसीना आरक्षण, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्यापर्यंत जाहीर करावं अशी अट मनोजजींनी त्यांना घालावी ही माझी त्यांना विनंती. अजित पवारांचे आमदार आहेत ते तिथे जाऊन आले, स्टेजवर जाऊन आले, भेटून आलेले 2 आमदार त्यांना भेटून भूमिकेचा शरद पवार गटाचे ठाकरे गटाचे खासदार सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. लोकशाही मार्गाच्या आंदोलनाला काहीही अडचण नाही. मी देखील यापूर्वी देखील मनोज जरांगे पाटलांना अनेक वेळा भेटलेलो आहे. आंदोलन संपवण्याच्या दृष्टीनं देखील भेटायची वेळ आली तर आम्ही नक्की भेटू, परंतु राजकीय दुटप्पी भूमिका असून उपयोगाची नाही. म्हणून मी मनोजजींना विनंती करतोय की जसं सरकारला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत तो लोकशाहीतला एक भाग आहे, तसं त्यांनी युबीटीच्या पक्षप्रमुखांना वेळ द्यावा,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रमुखांना वेळ द्यावा आणि काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना वेळ द्यावा पुढच्या 2 दिवसाचा आणि त्यांच्याकडनं उत्तर घ्यावं की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं की नाही, होय की नाही, एवढं प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी जाहीर करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.